श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा कशी करायची याबद्दल माहिती घेणार आहोत. इंग्रजी नवीन वर्षाप्रमाणे येणारा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती. हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्त्व दिले जाते. तसेच या दिवशी महिला परंपरेप्रमाणे हळदी कुंकू करतात, सवाष्णींना बोलावून सुगडाचे वाण देतात व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करतात. तसेच लग्न झालेल्या जोडप्याची देखील पहिली मकर संक्रांत थाटामाटात साजरी केली जाते. नव्या नवरीची या दिवशी खण नारळाने ओटी भरण्यात येते. तसेच सासू आपल्या नव्या सुनेला काळी साडी भेट देते. तसे पाहायला गेले तर काळी साडी ओटीमध्ये देत नाही, पण संक्रांतीला काळ्या साडीचे विशेष महत्त्व मानले जाते. मकर संक्रांती हा वर्षातून एकदा येणारा सण आहे. या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देतात. तर ही पवित्र अशी मकर संक्रांती कशी साजरी करावी, तसेच पूजेला लागणारे साहित्य कोणते, पूजेचे महत्त्व काय, हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा कशी करायची. मकर संक्रांतीच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. तसेच या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करून देखील पूजा करू शकता. सूर्याला अर्घ्य देत असताना आपल्याला तांब्या पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, पांढरे काळे तीळ टाकायचे आहेत, फूल टाकायचं आहे, गूळ आणि अक्षता पाण्यात टाकायचा आहे. सूर्याला अर्घ्य देत असताना ओम आदित्याय नमः किंवा ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मकर संक्रांती या दिवशी पूजेचे महत्त्व खूप मानले जाते. तसेच या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याचे देखील महत्त्व खूप आहे. या दिवशी सूर्य कर्क राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करून पूजा केल्याने खूप पुण्य मिळते. तसेच सूर्याला अर्घ्य देण्याचे महत्त्व आहे. तसेच अनेक ठिकाणी हिंदू धर्मात सकाळी सूर्यदेवाची पूजा करतात. तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यानं आपल्या हातून नकळतपणे घडलेले अनेक पाप नाहीसे होतात. तसेच सकारात्मकता जीवनात प्रवेश करते. तसेच संक्रांती म्हणजे सूर्याचे कर्क राशीतून मकर राशीत होणारे संक्रमण होय. सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपल्याला सर्वात आधी घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. तसेच तुम्ही जिथे सुगडांची पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. म्हणजेच केर काढून तिथे ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी पाट मांडून त्यावर लाल कापडा अंथरायचा आहे. सर्वप्रथम आपण सुगड पूजा करण्यासाठी साहित्य काय काय लागते ते जाणून घेऊया. तर इथं मी 5 सुगड घेतलेले आहेत. तीळ आणि गुळाचे लाडू घेतलेले आहेत, तिळगुळ घेतलेले आहेत, तीळ घेतलेले आहे, अक्षता घेतलेल्या आहेत, शेतातील भाज्या घेतलेल्या आहेत. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. तर इथं मी गाजर, वांगे, हरभरा, ज्वारीचं कणीस, बोरं, शेंगा, ऊस, पावटा, वाटाणा, गव्हाच्या ओंब्या, घेवडा या भाज्या घेतलेल्या आहेत. तसेच इथं पानं घेतलेली आहेत, फुलं घेतलेली आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे, पाणी घेतलेलं आहे, हळदी कुंकू आणि दिवा घेतलेला आहे. 5 सुगडं घ्यायचे आहेत. जर आपल्या घरामध्ये 2 सवाष्णी स्त्रिया असतील तर आपल्याला प्रत्येकीचे 5-5 असे सुगड घ्यायचे आहेत. सुगड पूजा करताना सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कुठलीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो. अक्षता ठेवून आपल्याला अक्षतांवर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावर आपल्याला प्रथम दिव्याचं पूजन करायचं आहे. दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. कुठलीही पूजा आपण गणपती बाप्पांच्या साक्षीने करत असतो. तर आपल्याला अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यायची आहे, नसेल तर एक प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे. तामणात सुपारी किंवा गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि 2 विड्याची पानावरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. त्यावर 2 विड्याची पानं मांडून त्यावर थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांना गंध, फूल, अक्षता अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला सुगड पूजा करायची आहे. तर सुगड पूजा करण्यासाठी आपल्याला 5 असे सुगड घ्यायचे आहेत.
प्रत्येक सुगडावर आपल्याला हळदी आणि कुंकवाने 5-5 असे खालून वर रेषा ओढायच्या आहेत. 5 सुगडांना 5 ठिकाणी उभं हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाटावर अक्षता ठेवायच्या आहेत किंवा गहू ठेवले तरी चालेल. अक्षतांवरही हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावर सुगड ठेवायचे आहेत. प्रथम हळदी कुंकू टाकायचं आहे, त्यानंतर तांदूळ टाकायचे आहेत थोडे थोडे आणि त्यानंतर परत तीळ टाकायचे आहेत थोडे थोडे. नंतर 5 1 रुपयाचे कॉईन घेतलेले आहेत ते आपण या सुगडांमध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर सुगडांमध्ये एक एक करून हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या ओंब्या, ज्वारीचे कणीस, वाटाणा, पावटा अशा प्रकारचे भाज्या घालायच्या आहेत. सुगडावर अक्षता, फूल, हळद कुंकू वाहून मनोभावे पूजा करा. धूप दीप अर्पण करा. सुगडाला तिळाचा लाडू, हलव्याचा नैवेद्य दाखवा. काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर 5 जणींना वाण म्हणून देतात. मकर संक्रांती कशी साजरी करावी? या दिवशी संध्याकाळी सवाष्णींना घरी बोलावून हळदी कुंकू समारंभ करून तिळगुळ आणि भेटवस्तू वाटाव्यात. पहिल्या वर्षी नव्या नवरीने मात्र सवाष्णींना हळदी कुंकू किंवा कुंकवाची डबी वाण म्हणून वाटावे. त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला आवडत असलेल्या वस्तूचे वाण देऊ शकतात. मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो. या दरम्यान हळदी कुंकू समारंभ करू शकतात, दान धर्म करू शकतात. तसेच नव्या नवरीने काळी साडी परिधान करून हलव्याचे दागिने घालावे, म्हणजेच हलव्याच्या दागिन्यांचा शृंगार करावा अशी अनेक वर्षांपासून परंपरा आहे. मकर संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते. हे सर्वश्रुत आहे. काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. पण त्यांना सुगड का म्हणतात? वास्तविक पाहता सुगड हा शब्द अपभ्रंश होऊन आला आहे. सुगट या शब्दाचा तो अपभ्रंश आहे. या घाटात शेतात भरलेले नवे धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. लहान सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते. धनधान्याचे प्रतीक म्हणून त्यात विविध साहित्य भरले जाते. नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण अतिशय खास असतो. महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते. त्याशिवाय हळदी कुंकवाच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने घातले जातात. या परंपरेनुसार 5 वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजेच कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणी असे वाण म्हणून देत असतात. तर काही ठिकाणी पहिला ववसा हा 5 किंवा 25चा असतो. 5चा ववसा म्हणजे त्यात 5 विड्याची पाने, 5 सुपारी, 5 खारीक, 5 वेलची, 5 लवंग, 5 हळकुंड, 5 खोबऱ्याचे तुकडे किंवा वाट्या असतात, 5 बदाम. तर 25च्या ववसामध्ये हे साहित्य 25 असतात, म्हणजेच की 25 पानं असतात. प्रत्येकी 5-5 अशी पानं मांडायची असतात. त्या 5-5 पानांवरती प्रत्येकी 5 विड्याची पानं, 5 सुपारी, 5 खारीक, 5 वेलची, 5 लवंग, 5 हळकुंड, 5 खोबऱ्याचे तुकडे, 5 बदाम असा प्रत्येकी 25चा ववसा असतो. पहिली मकर संक्रांत ही माहेरीच असते. त्यामुळे हा ववसा तुम्ही आई, चुलती, सासू, नणंद, मामी किंवा वहिनी यापैकी कोणाकडूनही घेऊ शकता. ववसा घेईपर्यंत महिला उपवास ठेवतात. ववसा घेऊन झाल्यानंतर उपवास सोडला जातो. तर या ववस्याला विडं घेणं असं देखील म्हटलं जातं. तर हे विडे आपल्याला मंदिरात जाऊन घ्यायचे असतात किंवा आपण घरी 5 बायकांना बोलूनही त्यांच्याकडून आपल्या पदरामध्ये हे विडे घ्यायचे असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची आणि ववसा म्हणजेच विडे कसे घ्यायचे याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.